नमस्कार, मी अर्चना कुलकर्णी. मनसंवाद, संवाद मनाशी मनाचा यामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आज पाहणार आहोत मेंदूला सुदृढ कसं बनवायचं आणि मन सक्षम कसं बनवायचं, ह्याचे एक एक भागातून आपण माहिती घेत आहोत. तर यामध्ये आपण आज पाहणार आहोत की मेंदू सुदृढ कशाने होतो. तर एखादी गोष्ट असेल आपल्या आयुष्यामध्ये, आपण ती केली, त्याला यश मिळालंय, कीर्ती मिळालीये, आपल्याकडून कामगिरी छान झालीये, तेव्हा आपलं कौतुक केलं जातं. पण त्या कौतुकाला काही जण कसं करतात की त्यात काय एवढं, मी केलं म्हणून काय झालं, करायचं म्हणून केलं, असा ज्या प्रतिसाद दिला जातो. खरं तर ते काम समाधानकारक झालेलं असतं, ते मेंदूला मनाला समाधान देत असतं. पण आपण असमाधान झाल्याचा आविर्भावामध्ये प्रतिक्रिया देतो, हे मेंदूला घातक ठरतं. त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टीतून, म्हणजे की एखादी आपण साडी नेसली आहे छान, तर म्हणतात की साडी छान दिसतीये तुम्हाला, किंवा एखादा पदार्थ आपण छान केलेला असेल तर त्याचंही कौतुक केलं जातं. आणि त्यात काय करायचं म्हणून केलं, इतकी वर्ष करतेय असं म्हणून त्याला नकारात्मक प्रतिसाद नाही द्यायचा. आणि त्याचबरोबर जे कौतुक केलं जातं त्या कौतुकाचं सुद्धा कुठंतरी हुरळूनही जायचं नाही, ह्याही मर्यादा आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेव्हा आपलं लोक कौतुक करतात तेव्हा आपण ती आनंदाने स्वीकारायची आणि त्या परमेश्वर चरणी अर्पण करायचं की त्या परमेश्वराने माझ्याकडून करून घेतलं, किंवा त्या परमेश्वराने मला अशी बुद्धी दिली म्हणून मी हे चांगलं काम करू शकले. त्याचबरोबर आपल्याला कोणी त्या गोष्टीमध्ये सहकार्य केलं असेल, मार्गदर्शन केलं असेल, तर त्या व्यक्तींना धन्यवाद नक्की द्यायचे. आपण यशाच्या कीर्तीवर यश, कीर्ती या गोष्टी जेव्हा चालू होतात तेव्हा आपण एकट्याने हे सगळं मिळवलेलं नसतं, त्याला अनेक जण सहाय्य करत असतात. ह्याची जाणीव आपल्या मनामध्येही ठेवली पाहिजे आणि आपल्या वर्तनातही ठेवली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण काय करतो की एक माझ्याकडून चांगलं काम झालंय ना, मग मी चांगलंच करते, असा आविर्भाव मनात नाही ठेवायचा. आणि कौतुक केलेलं एक हाताच्या अंतरावर ते कौतुक किंवा जी स्तुती असते ती ठेवायची, म्हणजे आपल्याला आपल्या वागण्या बोलण्यातून ती स्तुती डोक्यात न जाता आपलं छान व्यक्तिमत्व खुलत जातं आणि इतरांनाही त्याचा त्रास होत नाही. ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायच्या. आज या आठवड्यामध्ये गुरुपौर्णिमा आहे, तर आपण जे काही चांगले आपल्याकडून कामगिरी झालेली आहे ती परमेश्वर चरणी अर्पण करूया. त्याचबरोबर आपल्या आई वडिलांप्रती सुद्धा कायम आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आई वडील चांगले संस्कार देतात, जग दाखवतात, त्याचबरोबर आपल्या चुकाही दाखवतात. तर त्या आई वडिलांशीही आपलं नातं चांगलं ठेवूयात, त्या आई वडिलांना पुढे नतमस्तक होऊयात. आणि ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलंय, मार्गदर्शन केलंय, घडवलं आहे किंवा अजूनही घडवत आहेत, त्या व्यक्तींप्रती कायम कृतज्ञ राहूयात. हाच गुरुपौर्णिमेचा संदेश घेऊन आपण आपलं जीवन आनंदी, समाधानी करूयात. धन्यवाद. ही माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.